मैत्रिणींनो, तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण तुम्हाला माहिती आहे का, कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, बी, सी, ई असते. मटकी स्वच्छ धुवून घेऊन निथळण्यासाठी बाजूला ठेवून द्या. 2 बारीक चिरलेले कांदे, कोथिंबीर, कढीपत्ता घ्यायचा. वाटण्यासाठी ओलं खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, 2-3 कढीपत्त्याची पाने आणि 1 टोमॅटो छान बारीक वाटून घ्यायचा. त्यामुळे ही मटकीची आमटी खूपच भन्नाट लागते. एका कढईमध्ये तेल घालायचं, जिरं घालायचं, मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा, कांदा घालायचा, छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं. नंतर बेसिक मसाले घालायचे, थोडे पाणी घालून पुन्हा एकदा वाटण छान परतवून घ्यायचं. म्हणजे पाणी घातल्यामुळे वाटण खाली लागत नाही. नंतर मटकी घालायची, छान परतवून घ्यायची आणि लागेल असं पाणी घालायचं. मटकीला छान अशी उकळी काढायची 5 ते 7 मिनटं आणि नंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा. ही आमटी छान उकळवून घ्यायची. नंतर थोडंसं भाजलेलं बेसन घ्यायचं, त्याची स्लरी करायची आणि त्याच्यामध्ये घालायची. त्यामुळे मटकीची चव खूपच भन्नाट लागते. तयार आहे मस्त अशी ही मटकीची आमटी. कशी वाटली आमटी कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.